आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण जे रिमेनिंग डायग्राम्स होते, जी आज संपणार आहेत पूर्ण डायग्राम्स. तर हे 4 पार्टमध्ये झाले आमचे डायग्राम्स. तर चारही पार्ट बरोबर नीट लक्ष देऊन बघा. तुम्ही लक्ष देऊन बघितलं चारही पार्टला तर चारही पार्टमधले डायग्राम खूप इम्पॉर्टंट आहेत अनाटॉमीच्या. जर तुम्ही ह्या चारही पार्टमधला डायग्राम जरी करून गेले तर तुमचे 30 ते 40 मार्क हे कुठेच नाही गेले. कारण डायग्रामवरच तुमचे काही काही क्वेश्चन असे असतात जे की क्वेश्चन विचारले जातात आणि तुम्ही डायग्राम थ्रू तुम्ही त्या क्वेश्चनचे आन्सर लिहू शकता. तर आज आपण बघूया जे रिमेनिंग डायग्राम्स आहेत तर ते बघूया. तर बघा डायग्राम्स रिमेनिंग राहिलेल्या. तर पहिली डायग्राम आहे आपली लिव्हरची डायग्राममध्ये बघा, जी की टॉप इमेज आहे म्हणजेच आउटर इमेज आहे, जे की मेजर स्ट्रक्चर शो करत आहे. लेफ्ट लोब, राईट लोब आणि त्याच्यामधले हेपॅटिक डक्ट आणि मग गॉल ब्लॅडर, कॉमन डक्ट हे सगळे दाखवलेले आहेत आउटर लेअरला म्हणजे आउटर भागाला. आता बघा बेअर एरियाज ऑफ लिव्हर म्हणजेच हे काय दाखवते, बॉटम दाखवत आहे म्हणजे इंटरनल सगळं. ते इंटरनलचे पार्ट्स बघा सगळे काय काय दिले. गॅस्ट्रिक इम्प्रेशन, लेफ्ट लोब ऑफ लिव्हर, त्याच्यानंतर सगळे पोर्टा, हेपॅटिस, हे सगळे त्याचे पार्ट्स दिले आहेत इंटरनल जे की लिव्हरचे आहेत, जे की काही वर्क्स करत असतात वेगळ्या वेगळ्या टाईपचे. तर ते तुम्ही लक्षात घ्या. त्याच्यानंतर बघा एक्स्ट्रा हेपॅटिक बायलरी ॲपार्टस म्हणजे काय म्हणलं जाते याला, गॉल ब्लॅडर. हे काय करते, बाईल स्टोअर करते. आणि त्याचं फ्लो कसं होत असते तर बघा लेफ्ट फ्लो कसं होत असते, राईट आणि लेफ्टचा हेपॅटिक डक्टमध्ये आधी जाते, त्याच्यानंतर कॉमन हेपॅटिक डक्टमध्ये, मग त्याच्यानंतर कॉमन बाईल डक्टमध्ये असं त्याचं फ्लो होत असते. आता याचे 4 पोर्शन असतात, सुप्रा डिओडेनल पोर्शन, रिट्रो डिओडेनल पोर्शन आणि पॅनक्रियाटिक डिओडेनल पोर्शन आणि लास्ट बघा इंट्रा डिओडेनल. हे काय आहेत, कॉमन बाईल डक्ट आहेत जे की 4 पोर्शन असतात त्याचे. त्याच्यानंतर बघा युरिनरी ब्लॅडर. तर युरिनरी ब्लॅडरचं काम काय असते, कलेक्ट करण्याचं काम असते युरिनचं. आणि हे कुठून स्टार्ट होत असते, किडनीपासून तर वाया युटेरस म्हणजे युटेरस नाही युरेटरच्या थ्रू ब्लॅडरला येत असते. त्याच्यानंतर काय बघा युरेटर कुठं होत असते ओपनिंग, त्याच्या युरेटरची ओरिफिस ओपनिंग कुठं होत असते, इंटर कुठं होत असते ब्लॅडरला, तिथे ओपनिंग होत असते युरेटर ओरिफिसचं. आणि युरिन एक्झिट कुठं होत असते, ब्लॅडर थ्रू होत असते, युरेथ्रा आणि रेग्युलेट होते युरेथ्रा स्पिंचर थ्रू होत असते. समजलं का? त्याच्यानंतर बघा डायग्राम मेल युरेथ्रा आणि त्याचे पार्ट्स बघूया. तर 3 मेन पार्ट्स असतात त्याचे. प्रोस्टॅटिक युरेथ्राचे 3 मेन पार्ट्स असतात. पहिलं तर प्रोस्टॅटिक युरेथ्रा, मेम्ब्रेनस युरेथ्रा आणि लस पॉन्जी युरेथ्रा. आणि पॉन्जी युरेथ्राला त्याच्यात अजून काय इन्क्लूड असते, बल्बार युरेथ्रा हे होत असते. आणि याचे पार्ट्स काही लिहिले आहेत वेगळे वेगळे पार्ट्स, सेमिनार वेसल्स, इजॅक्युलेटरी डक्ट, युरेथ्रल मेटस. आणि हे कुठे युरेथ्रा एंड होत असते, युरेथ्रल मीटसला एंड होत असते. त्याच्यानंतर बघा युटेरस. आता युटेरस काय शो करत आहे, सगळे पार्ट्स शो करत आहे त्याचे. फंडस, युटेराइन कॅव्हिटी, फंडस कुठे प्रेझेंट असते, बॉडी कोणती असते, सर्विक्स कोणता असते, फॅलोपियन ट्यूब, इंटरनल सर्विक्स, सर्वायकल कॅनल, एक्सटर्नल सर्वायकल आणि सर्विक्स, वजायनल पार्ट, हे सगळे सुप्रावेजायनल पार्ट, हे सगळे पार्ट शो करत आहे युटेरसच्या. त्याच्यामध्ये युटेरस मोस्टली विचारलं जाते किंवा सपोर्ट ऑफ युटेरससुद्धा विचारलं जाते एक्झामला. आता बघा ब्लड सप्लाय ऑफ युटेरस. तर युटेरसमध्ये ओव्हेरियन ब्रांच ऑफ युटेराइन आर्टरी सप्लाय करत असते आपलं ब्लड. सस्पेन्सरी लिगामेंट ऑफ ओव्हरी ते सुद्धा असते. ओव्हेरियन आर्टरीसुद्धा ब्लड सप्लाय करत असते. त्याच्यानंतर बघा युटेराइन आर्टरी ब्लड सप्लाय करते. युरेटर, मग लॅटरल फॉर्मिनिक्स ऑफ वजायना ते सुद्धा दिसत आहे आणि वजायना. त्याच्यानंतर बघा सपोर्ट ऑफ युटेरस. मोस्टली क्वेश्चन हे विचारलं जाते एक्झामला, सपोर्ट ऑफ युटेरस काय आहे आणि सपोर्ट ऑफ युटेरस चे पार्ट सांगा आणि काय काय डिवायडेशन असते ते सगळं विचारलं जाते. आता सपोर्ट ऑफ युटेरसमध्ये बघा ते काय शो केलं आहे, डायग्राम्समध्ये लिगामेंट शो केले आहेत. ब्लॅडर, प्युबो सर्वायकल लिगामेंट, सर्विक्स, ट्रान्सवर्स लिगामेंट आणि युटेरोसॅक्रल लिगामेंट आणि रेक्टम, हे सगळे लिगामेंट विचारले जातात एक्झाम्सला सपोर्ट ऑफ युटेरसला. त्याच्यानंतर बघा आपलं युटेरसच्या वेगळ्या पोर्शनमध्ये अँटीवर्जनमध्ये किंवा अँटीफ्लेक्झनमध्ये. अँटीवर्जनमध्ये जे युटेरस आहे फॉरवर्ड असते 90 डिग्री अँगलमध्ये, कोणाच्या मधामध्ये तर आपला सर्विक्स आणि वजायनाच्या मधामध्ये. आणि सेकंड बघा अँटीफ्लेक्झन ते फॉरवर्ड असते 170 डिग्री.
आणि ती कुठं प्रेझेंट असते, आपला युटेराइन बॉडी आणि सर्विक्सच्या मधात प्रेझेंट असते. त्याच्यानंतर बघा डायग्राम कशाची आहे, हेड नेक ब्रेनची बघूया आपण. स्टर्नोक्लिनॉइड मसल्स, आता याच्यामध्ये 2 हेड असतात, एक तर एक्सटर्नल हेड स्टेर्नी आणि दुसरा क्लॅव्हिक्युलर हेड. तर एक्सटर्नल हेड ओरिजिनेट होते मॅन्डिबुलम स्टेर्नीपासून, आणि सेकंड म्हणजे क्लॅव्हिक्युलर हेड ओरिजिनेट होत असते ते मीडियल थर्ड ऑफ क्लॅव्हिकल. तर मीडियल थर्ड ऑफ क्लॅव्हिकलपासून स्टार्ट होत असते. हे आहे आपला स्टर्नोक्लिनॉइड मसल्सबद्दल. आता त्याच्यानंतर बघा पोझिशन ऑफ थायरॉइड ग्लँड. आता हे थायरॉइड ग्लँड, आता त्याच्या आधी बघा हे जे आपलं स्टर्नोक्लिनॉइड मसल्सचे फंक्शन काय आहे, रोटेटिंग करते हेडला आणि फ्लेक्झिंग करते नेकला. त्याच्यानंतर बघा पोझिशन ऑफ थायरॉइड ग्लँड, आता थोडी लोकेटेड कुठं असते, हे नेकला आणि अँटेरियर टू द ट्रकियाच्या समोर असते. आणि त्याच्यानंतर बघा हे काय करते, कन्सिस्ट करते टू लॅटरल लोब आणि कनेक्ट असते इस्थमसला, आणि त्याच्यानंतर ते इस्थमसला आणि विथ पॅरामिड लोबपासून. तर बघा त्याच्यामध्ये नाव लिहिलेलं आहेत, थायरॉइड कार्टिलेज, लेव्हिएटर ग्रॅन्युले, त्याच्यानंतर क्रिकॉइड कार्टिलेज, पॅरामिड लोब, हे सगळे नावं दिले आहेत, तर ते बघून घ्या एकदा थायरॉइड ग्लँडचे. त्याच्यानंतर बघा ब्लड सप्लायमध्ये डिफरंट टाईप्स ऑफ वेन दिलेले आहेत त्याच्यामध्ये, जे की ब्लड सप्लाय करतात आणि जे ब्लड प्रोव्हाइड करण्याचं काम करतात. एक्झाम्पलमध्ये लेफ्ट ब्रँकोसेफॅलिक वेन, राईट ब्रँकोसेफॅलिक वेन, हे सगळे काय ते ब्लड सप्लाय करण्याचं काम करतात. त्याच्यानंतर बघा टंगच्या याच्यामध्ये बघा 4 टाईपचे पॅपिलास प्रेझेंट असतात, जे की टेस्ट बर्डचं काम करतात आणि त्याच्यामुळे टेस्ट येत असते. तर पहिली बघा पॅपिला फिलीफॉर्म पॅपिला असते, त्याच्यानंतर फंगीफॉर्म, मग फॉलिएट, आणि मग त्याच्यानंतर सर्कमविलाय पॅपिला. हे 4 टाईप्सचे पॅपिला आहेत, जे की प्रेझेंट तुम्हाला डायग्राम्समध्ये दिसत असतील. हे सगळं काय करत असतात, टेस्ट बर्डचे काम करत असतात. आणि तुम्हाला टॉन्सिल्ससुद्धा दिसले असतील, एपिग्लॉटिस, हे सगळे तुम्हाला डायग्राम्समध्ये दिसत असेल, तर चेक करून घ्या एकदा. ते काम टंगच्या आजूबाजूचे पार्ट्स आणि पॅपिलाज आहेत, जे की टेस्ट बर्डला हेल्प करत असतात. कधी पॅपिलाज गेले म्हणजे काही ताप वगैरे आला तर आपले टेस्ट बर्ड जातात, हे म्हणजे पॅपिलाजच्या टेस्ट जात असते, म्हणजे त्याचं टेस्ट गेले. त्याच्यानंतर आपण बघूया फंक्शन ऑफ एरिया ऑफ ब्रेन. आता फंक्शन ऑफ एरिया ब्रेनमध्ये बघा लेबल्ड कार्टिलेज रिजन आहेत, तर जे बघा फ्रंटल आय फील्ड, प्री फ्रंटल एरिया, मोटार स्पीच एरिया ऑफ ब्रॉन्का, प्रायमरी ऑडिटरी, सेकंडरी ऑडिटरी एरिया, सेन्सरी स्पीच एरिया, पोस्टेरियर एंड ऑफ पेरिसायक्लाइन सल्कस, प्रायमरी व्हिज्युअल एरिया, हे सगळे लेबल्ड कार्टिलेज रिजन दिलेले आहेत आपल्या ब्रेनचे. त्याच्यानंतर बघा ब्रेन म्हणजेच आपलं गायरस ऑफ ब्रेन, म्हणजेच काय मेजर गायरीज दिलेले आहेत, जे की हेल्प करत असतात आपल्या ब्रेनसाठी. तर मिडल फ्रंटल गायरीज, सुपेरियर फ्रंटल गायरीज, इन्फेरियर फ्रंटल गायरीज एक्झाम्पलमध्ये आहेत, जे की हेल्प करतात आपल्या ब्रेनच्या ॲक्टिव्हिटीजसाठी. त्याच्यानंतर बघा मेजर सल्कस. आता मेजर सल्कस कोणते आहेत, लॅटरल, सुपेरियर टेम्पोरल, इन्फेरियर फ्रंटल, सुपेरियर फ्रंटल, हे लोब सारखे दिले आहेत त्याच्यामध्ये सगळे. इन्फेरियर टेम्पोरल हे सगळे दिलेले आहेत, जे की ब्रेनच्या वर्क करण्याचं काम करतात, सल्गीज. त्याच्यानंतर बघा आपले CSF सर्क्युलेशन. CSF काय तर एक प्रकारचं फ्लुइड आहे, ते फ्लुइड पाथवे असते, ते इन्व्हॉल्व करत असते लॅटरल वेंट्रिकल आणि थर्ड वेंट्रिकल, फोर्थ वेंट्रिकल आणि कोरॉइडल प्लेक्ससमध्ये आणि सबरेनॉइड स्पेस आणि सेंट्रल कॅनलमध्ये, हे सगळ्यामध्ये वर्क म्हणजे पाथवे आहे याचा सेरेब्रल फ्लुइडच्या, जे की हेल्प करत असते CSF पाथवे, त्याला CSF सुद्धा म्हणलं जाते. आता इयरची डायग्राम बघा. इयरच्यामध्ये पार्ट्स असतात. इयरचे पार्ट इंटू 2 डिवाइड असते, एक तर आउटर इयर, मिडल इयर आणि एक तर थर्ड वन इज इनर इयर. तर आउटर इयरमध्ये बघा पिन्ना, ऑडिटरी कॅनल हे असतात, आणि मिडल इयरमध्ये इयरड्रम, ऑसिकस, हॅमर म्हणजे मेलस, इनकस आणि स्टेपिस, हे अशा प्रकारचे बोन्स आहेत. आणि इनर इयरमध्ये कॉकिक, सेमी सर्क्युलर कॅनल्स आणि ऑडिटरी नर्व्स, हे सगळे इनर इयरमध्ये प्रेझेंट असतात. आता त्याच्यानंतर बघूया आपण आईज. तर आईजचे इंटरनल स्ट्रक्चर दिलेलं आहे. तर इंटरनल कंपोनेंटमध्ये बघा कॉर्निया, आयरिस, प्युपिल्स, लेन्स, सिलिअरी मसल्स आणि एंटेरियर आणि पोस्टेरियर चॅम्बर्स, हे सगळे दिलेले आहेत याच्यामध्ये इंटरनल स्ट्रक्चरमध्ये. स्क्लेरा,
ऑप्टिक नर्व आणि इपिस्क्लेरा, रेटिना, ऑप्टिक नर्व, मॅक्युला हे सगळे इंटरनल पार्ट्स आहेत आईजचे. आणि लास्ट डायग्राम बघा आता, एक्स्ट्रा ऑक्युलर मसल. हे काय, हे तुमच्यासाठी आहे जे की एक्स्ट्रा ऑक्युलर काय करत असते हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा, आणि याचं वर्क काय आहे आणि एक्स्ट्रा ऑक्युलरचं फंक्शन्स कोणते आहेत आणि कशी वर्क करते हे आता तुम्ही सांगाल व्हिडिओमध्ये. ज्यांनी लास्टपर्यंत बघितले ते सांगूच शकणार आहेत. तर बघा, इतकी डायग्राम सांगितले मी. तर हे होते सगळे लास्टचे डायग्राम जे की आपण आताच एक्सप्लोर केलेले आहेत. तर लास्टचे पूर्ण डायग्रामपर्यंत बघा, तुम्हाला हे होप सो पूर्ण हेल्पफुल ठरणार आहे डायग्राम. तर जे लास्टची डायग्राम दिलेली आहे मी, ते लास्टची डायग्राम बघा आणि लास्टच्या डायग्रामबद्दल मला इन्फॉर्मेशन कमेंट बॉक्समध्ये सांगा. होप सो ज्यांनी व्हिडिओ बघितले असेल ते खरंच नक्की सांगणार आहेत लास्टच्या डायग्रामबद्दल. आणि मी होप करते की जास्तीत जास्त स्टुडंटनी लास्टपर्यंत व्हिडिओ बघितला असेल आणि मला लास्ट डायग्रामचं इन्फॉर्मेशन दिली असेल. तर ज्यांना पण व्हिडिओ आवडले असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.